कापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमो नंताय शुद्धाय कूटस्थाय आत्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञान राजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोला शिवशक्तिस्वरूपिणी, अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीं. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरील पहिलं पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडील भव व्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे, जीवलग निर्धारे ज्ञानदेव. सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान, दाविली निज खूण ज्ञानदेवे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तू माईसे. मज पामरासी काय थोरपण, पायीची वहाण पायी बरे. ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे, इतर तुलने काय पुढे. तुका म्हणे नेणो युक्तीची आखोली, म्हणून ठेविली पायी डोई. म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तू ऐसे. लीला यस्य सदा पंढरीनाथ पादाब्ज भृंगम, निवृत्तीश्वरानुग्रहात् प्राप्त तत्वं. महेंद्रायणी तीरभूमौ वसन्तं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. रणे कृष्णबिभत्सु संवादभूतो, हृगीतार्थबोधाय ज्ञानेश्वरी वै. कृतिर्निर्मिता येन च प्राकृतोक्त्या, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. पंढरीनाथांना वंदन करूया. ज्ञानदेव निवृत्ती सोपान मुक्ताबाई सर्वांना वंदन. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी उत्पत्ती किती. बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते. सर्व श्रोत्यांच्या अभ्यासकांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करून आज आता आपण पुढच्या ओव्या घेणार आहोत. काल ज्या दोन झाल्या 56-57 की 57-58, तर त्या दोनपैकी कोणाला काही बोलायचं असेल, समजलं असेल तर थोडं 2 मिनिट बोला. पुढची ओवी घ्यायला सुरुवात करूया. 56-57 झाल्यात ना काल. आणि क्षमा करा मला, मी आपली 4:30 पासून बघते. आत्ता संपेल मग संपेल. शेवटच्या 4 ओव्या राहिल्या करत करत त्यांनी आत्तापर्यंत वाढवतच राहिलं दासबोध. बोलणार आहे कुणी कालच्या ओव्यांबद्दल? मग येते आजची. हा, कालच्या आपल्याला पुन्हा अजून थोड्याशा घ्यायच्यात पण डिटेलमध्ये. 57 सांगते. सांगा सांगा. येथे निर्धारेसी विचारू, निमोनी झाला साचारू. स्वामीच्या संकटी श्रू सुभटू जैसा. सुभटू जैसा. बरोबर. आत्म्याच्या स्वरूपाचे दर्शन विवेक आणि विचाराने नष्ट होते. आत्मस्वरूपाच्या ज्ञानाचा प्रकाश पडला की आपल्या मनातील उर्मी नष्ट होतात. जसा एक शूर योद्धा असतो आणि तो आपल्या
आपल्या राज्याचं संकट दूर, आपल्या प्राणपणाला लागून तो दूर करतो. तसं परमात्म स्वरूपाची विवेकाने निश्चय संकट नाहीसे करून आपले सार्थक केले पाहिजे. त्यामुळे त्यातील रहस्य असे की विवेक परमात्म स्वरूपाची प्राप्ती करून देतो. तेव्हा आपण आधी विवेक आपण आधी नाहीसा होऊन जातो. आपण स्वतः नाहीसा होऊन जातो, बरोबर आहे. स्वतः तो आपण उरत नाही, मग आत्मस्वरूपात आपण टुंबून जातो. त्यासाठी ज्ञानेश्वरांनी म्हटले, विवेक सोडून आपले काम, मग पाविजे तर धाम, असे ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आहे. छान छान सुंदर छान. बर, 56 बद्दल बोलणार आहे कुणी? 56 काल झाली होती. उपाय मागील पाय कोणीतरी सांगितलं होतं मला वाटतं. काल थोडंसंच त्याबद्दल बोलणं झालं होतं बहुतेक. ह्या प्रतीती किंवा अनुभव जो आहे ही कशी आहे, त्या 56व्या ओवीबद्दल थोडंसं सांगते. धूत महाराजांचं जे म्हणणं आहे ते की जगात प्रतीतीसुद्धा 2 प्रकारची आहे. एक बाह्य प्रतीती आणि एक अंतर्प्रतीती. बाह्य प्रतीती म्हणजे काय, तर बाहेरच्या सगळ्या वस्तूंचं ज्ञान होणं, किंवा ते पदार्थ आहेत हे आपल्याला समजणं. घट पट ही नेहमी त्या काळी उदाहरणं दिली जायची. आवाज बंद करा अनुराधा. किंवा आपल्याला ज्या ज्या दिसणाऱ्या वस्तू आहेत, आता गाड्या आहेत, घोडे नाही पण फ्रीज आहे, टी व्ही आहेत, या सगळ्या बाह्य वस्तू आहेत, ह्या आपल्याला दिसतात. आणि दुसरं जे आहे ते आंतरप्रतीती. आंतर म्हणजे अंतरंगातली. ती कशी आहे, तर आपल्याजवळ असणारे काम क्रोध हे पदार्थच मानले त्यांनी, आणि त्याचं जाणीव होणे किंवा त्याचं ज्ञान होणे. आणि तिसरी आहे ती प्रतीतीरूप असा परमात्मा आहे. म्हणजे या पहिल्या 2 बाह्य आणि अंतरच्या पलीकडे जी प्रतीती आहे ती परमात्म्याची, आणि त्या प्रतीतीनं आपल्याला समजून घेणं किंवा ती प्रतीती होणं. प्रतीती सांडिली सोय प्रत्ययाची, असं जे म्हटलेलं आहे त्यांनी, की ज्ञानानं ज्ञेय दाखवण्याची पद्धतच सोडून दिलेली होती. सांडिली म्हणजे सोडून दिलेली होती, आणि मग ती दुसऱ्या ज्ञानाने आपल्याला समजण्यापेक्षा स्वतःलाच त्याची प्रतीती येणे, प्रतीतीतून परमात्मा जाणवणं, ही जी गोष्ट आहे ती समजून यायला पाहिजे. आता 58वर छान उदाहरण दिलेलं आहे बघा. मला ती ओवी वाचत असताना सध्याच्या काळातलं एक उदाहरण आता मी सांगेन, आधी ओवी होऊ द्या. नाना नाशू साधुनी आपुला, बोधू बोधे लाजिला, नुसधेपणे थोटावला अनुभवू जेथे. आता नाना म्हणजे अनेक प्रकारचे, नाशू म्हणजे नाश, साधुनी आपुला. आत्ता जे पढत मूर्खांचं लक्षण जर ऐकलं असेल बरंचसं तुम्ही, तर ते लक्षात येईल आपल्या की आपण किती प्रकारे स्वतःचा नाश किंवा स्वतःचं नुकसान हे करून घेत असतो. म्हणून आता इथं सांगतायत की नाना नाशू साधुनी आपुला, बोधू बोधे लाजला. बोधू म्हणजे ज्ञान. तो जो बोध आहे तोच बोधालाच लाज, म्हणजे बोधरूप ब्रह्मापुढं बोधाला सुद्धा लाज वाटलेली. आणि नुसुधेपणे थोटावला अनुभवू जेथे. हात चाललाय ना, हा झालाय काल. हां 59वी घ्यायची होती, सॉरी. नाही, ती कालची थोडीशी घेते मी. हा तेच ती. हा तेच 57वी थोडं 57 झाली होती आपली. त्यांनी आता सुभटू जसं सांगितलं 58च चालली आहे, बरोबर. की नाना नाशू साधून. आवाज नीट येत नाही, बोला.
काय म्हणाल्या? नाही कळलं तुम्ही काय म्हणल्यात. बरं ठीक आहे. बी 27 होई बरेच चालली ताई. झाली ना मग अशी. ताई हो 28 सांगायची आता. हो, मग आत्ता मी 28 बोलतीये. 28 हा तेच ते 27. नाही 57 आता त्या ताईंनी पण सांगितली ना पुन्हा. तेच सांगते झाली, की झाली. नाना नाशू साधुनी फुला बोधू बोधे लाजला. आता बोधू म्हणजे ज्ञान. आपल्याला जे बाकीच्या गोष्टींचं ज्ञान होतं की नाही, तर ते ज्ञान कसं आहे, तर ब्रह्माचं ज्ञान जे आहे, ब्रह्माचा जो बोध आहे त्याच्या पुढे बाकीचे जे बोध आहेत ते लाजण्याजोगे आहेत. म्हणजे बाकीचं आपण म्हणतो मी जगात इतकं केलं, जन्माला आल्यापासून माणूस सांगतो अहो मी हे केलं, मी हे केलं, इतके कोर्सेस केले, इतके क्लासेस केले, इतक्यामध्ये काय अचिव्हमेंट केली, ह्या गोष्टी प्राप्त केल्या, एवढे पुरस्कार मिळाले. पण जर आपल्याला त्या परब्रह्माच्या बोधाचं कणभरही जाणीव नसेल तर हे सगळे जे बोध आहेत ना ते त्या बोधापुढे लाजण्याजोगे आहेत. म्हणजे त्या बोधांचा तिथे काही उपयोगच नाही आहे. तुम्हाला एक उदाहरण सांगते. रामायणाचे जे अध्यक्ष होते, एवढं सगळं कार्य करून घेणारे शरद कुबेर म्हणून, स्वतः इंजिनियर होते, म्हणजे आहेत ते आत्ता म्हातारे आहेत. पण त्यांनी एकदा मला मी सहज विचारलं की म्हणलं, ते म्हणे सगळा पसारा काढून टाकायचा. आमची मुलंही तेच म्हणतात, आई सगळा पसारा काढून टाक. खरंच आता आपण जे काही आत्तापर्यंत जे कमवलेलं असतं ना ते सगळं व्यर्थ. मग त्यांना मी म्हटलं मग काका तुम्ही काय? ते म्हणाले माझी जी इंजिनिअरिंगची जी काही आत्तापर्यंतची सर्टिफिकेट्स होती, जे काही होतं ते सगळं मी जाळून टाकलं. आता तुम्ही म्हणाल ते जाळलं म्हणून मनातनं गेलं आहे का, मिळवलेलं ज्ञान जाणार आहे का? नाही. पण त्याच्याबद्दलची जी आसक्ती आहे, त्याच्याबद्दलचं जे आपल्याला सतत राहतं ना की मी एवढं केले, मी एवढं केले, ते सोडून टाकायचं आहे सगळं. आणि म्हणून बाकीचे जे बोध आहेत ते बोध या बोधापुढं लाजतात. म्हणून बोधू बोधे लाजला फार छान आहे बरं का. त्याच्यावर जेवढं बोलता येईल तेवढं बोलता येईल. कोणास तरी आवाज येतोय बरं का. आणि मग अनुभव जिथे नुसता एकटा पडला, नुसदेपणे थोटावला. आता थोटावला शब्द कसा त्यांनी छान वापरलाय बघा. थोटावला म्हणजे आपण थोटा मनुष्य म्हणतो की नाही, ज्याला हात हे नसतो किंवा त्याला थोटा म्हणतो. तर थोटावला म्हणजे तो अशक्त झाला किंवा अगदी बलहीन झाला किंवा निष्क्रिय बनला. आपल्याला कळत नाही बोटाच्या एवढ्याशा टोकाला जरी काही भाजलं किंवा टोचलं एका बोटाला, तर आपल्याला सगळ्या बोटांचं काम करत असलं तरी तेवढ्याशा बोटामुळं किती पंचायत पडते. आता कालच ऐकलं एका बाईंचा आमच्या अगदी नेहमी येणाऱ्या ॲक्सिडेंटमध्ये हात तुटला गेला. म्हणजे हात थोटा झाला, हात संपला, हाताचं कार्य संपलं. मग ऑपरेशन करतील, जोडतील ते सगळं. पण ती जी निष्क्रियता येते ती जशी आहे तशीच या सगळ्या गोष्टीमुळं हा त्यांनी म्हटलेलं आहे की नुसधेपणे थोटावला. नुसधेपणे म्हणजे एकटेपणानं, नुसुधेपणे एकटेपणानं थोटावला म्हणजे बलहीन झाला. अनुभवू जेथे, बाकीचा जो अनुभव आहे हा जणू काही थोटा पडला, निष्क्रिय झाला, बलहीन झाला. बाकी सगळं आपल्याला जरी कळलं असलं तरीसुद्धा अनुभवच एकटा पडल्यामुळं तो थोटा झाला. तो अनुभव महत्त्वाचा आहे. कोणता अनुभव? ब्रह्मानुभव महत्त्वाचा आहे. फार महत्त्वाची आहे तशी ओवी ही, छान सांगितलेली आहे त्यांनी. आणि मग पुढे छान दृष्टांत दिलेले आहेत. नाना नाशू साधुनी आपुला बोधू बोधे लाजिला नुसुधेपणे थोटावला अनुभवू जेथे. आता प्रत्येकाचं काय म्हणणं आहे त्याच्यावर थोडंसं बघूयात. आता बोधाने आपला नाश करून घेऊन बोध म्हणून घेण्याचंच टाकलं आणि अनुभवही एकटा राहिल्यामुळं पांगळा झाला. इथे परमात्मा अनुभव स्वरूप आहे हे महत्त्वाचं आहे.
आणि इतर जो बोध आहे त्यानं जणू काही स्वतःचा नाशच करून घेतला आहे किंवा बोध म्हणून घेण्याचं सुद्धा टाकलं आहे. आता खरंच म्हणजे आता कोणी म्हणतं तुमचा परिचय द्या. काय द्यायचा परिचय? मला तर हल्ली असंच वाटतं की आपण काही केलेलं नाही. काही म्हणजे ते व्यवहारासाठी आत्ता त्यांनी सांगितलं तसं संसारासाठी, प्रपंचासाठी जी काही आपण ओढाओढ केली, जी काही ओढाताण केली, ती सगळी व्यर्थ होती, सगळी व्यर्थ होती. अर्थात त्यावेळेलाही आपण थोडा तरी विवेक ठेवून भगवंताची काहीतरी आराधना म्हणू, थोडीशी तपश्चर्या, थोडीशी साधना, मुलांवर संस्कार, आपल्या मनावर संस्कार हे करत राहिलो म्हणून पूर्ण जीवन व्यर्थ गेले असं नाही आहे. पण जन्माला आल्यानंतर जे सार्थक करायला पाहिजे, भगवंताची प्राप्ती हे आपलं ध्येय ठेवायला पाहिजे, ते न ठेवल्यामुळं म्हणजेच भगवंताचा किंवा परमात्म्याचा बोध न करून घेतल्यामुळं बाकीचे बोध हे थोटे पडलेत किंवा व्यर्थ झालेले आहेत. आणि मग इतर गोष्टी करणं त्या सगळ्या निरर्थक आहेत हे आपल्याला आता लक्षात येतं. कारण परमात्मा फक्त अनुभवरूप आहे. खरा अनुभव कशाचा घ्यायचा आहे? परमात्म्याचा घ्यायचा आहे. आणि तो घेणं हे आपलं आयुष्याचं ध्येय किंवा उद्दिष्ट असलं पाहिजे. त्याच्यावर हे धूत महाराज फार छान म्हणतात की आपलाच नाश करून आत्मबोध बोधरूपानं राहण्यास लाजतो. आणि जिथे अनुभवाचा विषय नसल्यामुळं तोटा असतो. आता अनुभव आपण म्हणतो बघा, कुठेही नोकरीला जायचं असेल तरी अनुभव, मग अनुभव नसेल तर त्याला तिथं घेतच नाहीत, म्हणतात अनुभव पाहिजे. मग तो जो कॅन्डिडेट असतो तो काय म्हणतो, अहो मला कुणीतरी अनुभव द्या ना. एखाद्या ठिकाणी 6 महिन्याचा काही अनुभव असला तर मी दुसरीकडं अर्ज करताना सांगेन की मला तुमच्या कंपनीचा 6 महिन्याचा अनुभव आहे. तो व्यवहारातला अनुभव झाला. पण इथं काय म्हणतायत की हा जो अनुभव आहे बोधरूपानं राहण्यास हा आत्मबोध लाजायला लागतो. आणि जिथे अनुभवाचा विषय नसल्यामुळं तोटा होत असतो. बाकीचा अनुभव हा पिका आहे, तोटा आहे. आता बोधानं काय केलं तर आपला नाश करून घेऊन स्वतःला बोध म्हणून घेण्याचंच टाकलं. म्हणजे बोध देखील तिथे लाजायला लागला. तसंच ब्रह्म हे कसं आहे? अद्वय आहे, अद्वितीय आहे. म्हणून त्या ठिकाणी अनुभव हा थोटावला. म्हणजे आश्रय विषय निमाले. आश्रयाचे जे विषय आहेत ते आता संपले. एखाद्या वृक्षाचे फांटे किंवा फांद्या तोडल्या म्हणजे तो वृक्ष जसा थोटावतो तसा अनुभवही थोटावला, अर्थात पांगळा झाला आणि स्वरूपभूत अनुभव राहिला. बाकीचे सगळे अनुभव हे व्यर्थ होते हे कळलेले आहे. त्यांचं निरसन झालेलं आहे किंवा त्यांचा पूर्ण निराश केलेला आहे. आणि आता फक्त ब्रह्माचा अनुभव एवढा एकच तिथं अभिप्रेत आहे असं इथं सांगते. आलो आपण हळूहळू आता निम्म्या टप्प्यावर आलेलो आहे अनुभवाच्या, किंवा अनुभव कसा मिळवायचा आहे. अनुभवाचं अमृत चाखायला तरी आपल्याला हळूहळू मिळायला पाहिजे एवढा आता प्रयत्न आपण करणार आहोत. जोग महाराज काय म्हणतात बघा. बोधरूप ब्रह्मापुढे बोधवृत्ती नाहीशी झाली म्हणजे लाजली. म्हणजे ब्रह्मवस्तू केवळ ज्ञानमात्र असल्यामुळं अनुभववृत्तीनं ब्रह्मापुढे हात टेकले. आपण ज्या योग हा चित्तवृत्ती निरोध हा म्हणतो, तर ह्या ज्या असंख्य वृत्ती असतात आपल्या मनामध्ये किंवा अंतरंगामध्ये येतात, चित्तामध्ये येतात, त्यांचा नाश झाल्यावर योगच प्राप्त होतो. तसंच ही परब्रह्माच्या अनुभवाची जी वृत्ती आहे ती सुद्धा त्या ब्रह्मापुढे हात टेकते. म्हणजे ती वृत्ती संपली तरच अनुभव येतो. नाही तर अजूनही मला अनुभव घ्यायचा आहे किंवा अनुभवाच्या पण ह्याच्यात असतो, मार्गात असतो. म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे की तो अनुभव थोटावला. असं ह्याच्यामध्ये काय म्हणतात बघूया संस्कृतमध्ये.
साधयित्वात्मनो नाशं बुद्ध्या बोधस्सु लज्जितः अनुभाव्यं विनैवासौ तूष्णीमनुभवस्थितः. साधयित्वा आत्मनः नाशम. आत्मना म्हणजे स्वतःचा नाश साधून. कोण? बुद्धीनं. बोध हा सुलज्जितः. तो जो बोध आहे तो अतिशय लज्जित झाला. सुलज्जिता, नुसतं लज्जित नाही म्हणलं, अतिशय लज्जित झाला. आणि अनुभाव्य विना असौ तूष्णीम अभुव अनुभवा स्थिता. तो अनुभव येण्यापूर्वीच तो जो अनुभव आहे किंवा अनुभवाची जी वृत्ती आहे ती त्या ठिकाणी थोटावली किंवा थोटी झाली, लज्जित झाली किंवा बलहीन झाली, असं त्यांनी संस्कृतमध्ये म्हणले. हे काय म्हणतात बघा, स्वरूपानंद. असोनी सॉरी 55वी 4वी आली, दुसऱ्यातली आली. चिद्घन स्वरूप परब्रह्मी ज्ञान तेही होईली न लाजोनिया. अनुभवई तेथे मुराला ठाईच नुरो न काहीच अनुभाव्य. म्हणजे आता अनुभवण्याजोगं ते अनुभव्य. आता ते काहीच उरणार नाही. जेव्हा प्रत्यक्ष अनुभव येईल परमात्म्याचा त्यावेळेला हा जो आधीचा सगळा अनुभव आहे तो त्या ठिकाणी ठाईचं मुराला असं म्हटलेलं आहे. सोप्या भाषेत त्यांनी सांगितलं. कवी कुलकर्णी काय म्हणतात बघा. बोधसुद्धा आपला नाश सिद्ध करून बुद्धिरूपानं लाजला. अनुभव हा एकाकी झाला म्हणून थोटा झाला. बुद्धी ही ज्ञानाची लज्जा. यांनी छान दिले बरं का. बुद्धीच्या पलीकडे आहे हेच बुद्धीनं कळतं म्हणून बुद्धीला असते. यो बुद्धे परतस्तु सहा एवं बुद्ध्वा परम ज्ञानम. भगवद्गीतेतला संदर्भ दिलेला की हा जो बोध आहे हा बुद्धीच्या पलीकडं आहे आणि बुद्धी ही ज्ञानाची लज्जा आहे. बुद्धीमुळं ज्ञान प्राप्त होतं पण ती सुद्धा तिथे थोडीशी लज्जितच अवस्थेत असते आणि त्यामुळं आपला नाश सिद्ध करून बोधसुद्धा लाजतो. अशी छान कल्पना केली त्यांनी. आता विचाराच्या पश्चात बोधानंही आपला नाश किंवा विनाश साधला. शरणागतीच्या लाजीरवाण्या अवस्थेपेक्षा वीरमरण पत्करणं हे त्यानं ठरवलं आणि नुसता नुसदेपणाने थोटा झालेला अनुभव, जखमी जायबंदी झालेला अनुभव तो मगाशी झाला. आता जी काही दृष्टांत देतात ते आपण दृष्टांत बघूया. एक जे देशपांडे आहेत त्यांनी त्याच्यावर खूप हे केलं. मी म्हणलं होतं आपण खूप बघूयात असलं. विचार जेव्हा नाना नाशू साधुनी आपुला. त्यांनी एक त्याच्यावर छान थोडंसं असं दिलेलं आहे की अशा रीतीनं अनुभवातून बोध निसटून गेल्यामुळे प्रतीतीने प्रत्ययाचे सोय सांडून टाकल्यामुळे तो अनुभव इतका तोटा होतो, इतका संकोचून जातो की पोरका झाल्यासारखा केवळ असणे रूपच, अनुभवणे रूपच होऊन जातो. अनुभव जेव्हा वर्तमान काळी नसतो तेव्हा ते अनुभवणे असते. अनुभवणं चालू असतं तोपर्यंत अनुभविता, अनुभाव्य आणि अनुभव अशी त्रिपुटी आकाराला येत नाही. पण असे अनुभवणे क्षणभरच टिकते न टिकते तोच ती त्रिपुटी बद्ध होऊन बसते, स्मृतिरूपाने चित्ताला चिकटून बसते आणि त्यामुळे चिन्मय वर्तमान ओसरून ते वर्तमान अनुभवणे
भूतकाळात किंवा अनुभव वा अनुभूती या रूपात वावरू लागते. म्हणून अनुभव हा वस्तूचाच सामान्यता असतो. बरंच त्यांनी दिले, राहू द्या. आता उदाहरण बघूया. उदाहरणं छान आहेत आता इथून पुढचे, त्या दृष्टांतातून आपल्याला कळून जाईल. भिंगाची आचडळा, पदरांचा पुंज वेगळा, करिता जैसा निफाळा अंगाचा होय. मी जे मगाशी म्हणलं की मला एका गोष्टीची आठवण आली, ती आता या उदाहरणातनं बघायचं आहे आपल्याला. भिंगाची चढळा. भिंग म्हणजे अभ्रक आणि चढळ म्हणजे त्याचा एखादा तुकडा. पुढं म्हटलेलं आहे, पदराचा पुंज वेगळा, करिता जैसा निफळा अंगाचा होय. ही ओळी थोडी म्हणजे आता हे जे भिंग असतं त्याच्या पदराचा म्हणजे त्याला अनेक पुढं असतात. जसे काही वस्तू अशा बनवलेल्या असतात ना, खारी वगैरे असतात बघा, त्याला अनेक लेयर्स असतात. तसं इथे जे हे असतं, काय म्हणू आता, अभ्रक, तर त्याला अशी बरेच लेयर्स असतात, थर असतात. म्हणून त्याला पदराचा पुंज म्हणजे त्या पुढापुढांचा किंवा त्या लेयरचा समुदाय असतो. आणि तो काय होतो, निफळा. निफळा म्हणजे नाश. करिता जैसा निफळा अंगाचा होय. त्याच्या अंगाचा जणू काही नाश होतो. आता हे उदाहरण काय आहे हे नीट समजून घ्या, की एखादा अभ्रकाचा तुकडा आहे, आणि त्या अभ्रकाच्या पत्र्याचे पदर जर असे वेगवेगळे करायचे ठरवलं तर त्या अभ्रकाचाच किंवा तो पत्राच आहे तो पूर्ण नाहीसा होतो. त्याच्यात काहीच उरत नाही. एखादी गोष्ट बघा, असे हल्ली हे पण असतात ना, प्लायवूड वगैरे, त्याच्यामध्ये बघा असे खूप थर असतात. ते जर कापून लावायचं म्हटलं तर त्याचा सगळ्याचा पूर्ण नाशच होतो. तसं अभ्रकाच्या पत्र्याचे पदर जर वेगवेगळे करायला लागलो किंवा करू लागलो तर संबंध अभ्रकाचा पत्राच नाहीसा होतो. आता कोणी अभ्रक पाहिलंय का बघा, अभ्रकाचं डोळ्यासमोर ज्याला माहिती असेल तो ही कल्पना करू शकतो, लक्षात घेऊ शकतो. अशी एखादी गोष्ट म्हणजे काय, अभ्रक म्हणजे काय, एक धातूच आहे ना, धातूच आहे ना. माहिती नाही म्हणून म्हटलं. नाही तेच सांगते आता मी पण. तेच आपण असं आत्ता पाहिलेलं नसतंय, पण ऐकून माहितीये. अभ्रकाचा तुकडा किंवा अभ्रक, त्याच्यात असे थरच्या थर असतात. काही बघा अशा वस्तू असतात ना, समजा आपण आत्ता माझ्या डोळ्यासमोर खाऊचीच वस्तू आली, चिरोटा. चिरोटा माहिती आहे, दिवाळीत बनवतो तो. हां, नाही म्हणजे एखाद्या वेळेला काहींना तो पदार्थही माहिती नसेल, तर तो सुद्धा कसा आहे, एखादा म्हणेल की याचा मला तुकडा करून द्या, किंवा ते तुकडे करून वाटायचं म्हटलं तर चिरोटा वाटता येतो का? नाही. त्या चिरोट्याचा सगळा म्हणजे चुराच होऊन जातो की नाही. म्हणजे ज्याला चुरा मिळेल तो म्हणाल हे काय दिले, म्हणजे त्याला तो चिरोटा म्हणून पदार्थ कळणार नाही. तशी अभ्रकाची वस्तू. अभ्रक कशासाठी वापरतात आता जरा विचारून. कांद्याचं पण उदाहरण घेऊ शकतो. हो, कांद्याचंही घेऊ. कांद्यामध्ये पण तशी एक पाती जर काढली तर शेवटी कांदा सगळं नाहीसा होतो. हो, बरोबर आहे. तर तसंच त्यांनी शिल्लक राहत नाही. मग तसं त्यांनी अभ्रक काढत गेलं की कांदा संपून जातो. हो, बरोबर आहे. तसे ज्या म्हणजे त्यांनी अजून पुढचंही आपल्याला ओळखीचं उदाहरण दिलेलं आहे, ते जास्त तुम्हाला कळेल. आत्ता फक्त एवढंच लक्षात ठेवा की अभ्रक जे आहे त्या अभ्रकाचा जर आपण हे करायचं म्हटलं, त्याचे पदर वेगवेगळे काढले, एक लेअर काढतात नाही का लोक, असे सोलून काढण्याच्या ज्या वस्तू असतात त्या, ते पुढचं उदाहरण पाहिल्यावर तुमच्या पटकन लक्षात येईल. तर मग त्याच्या संपूर्ण अंगाचा नाश होतो. म्हणजे ते काही अभ्रक म्हणून त्याचा काही उरतच नाही, अंश उरतच नाही. कारण ते एकावर एक असे थर असतात आणि ते एकत्रित असणं हे त्याचं म्हणजे त्याचं अस्तित्व आहे. तर हे एकच उदाहरण दिलं की अभ्रकाचे पदर जर वेगवेगळे करायला गेला तर त्याच्या अंगाचा पूर्णपणे नाश होतो. अजून लगेचची ओवी आहे ती समजून घ्या, म्हणजे मग त्या दोन्हींचा तुम्हाला अर्थ कळेल आणि मग पुढे आपण जाऊया. 59 मध्ये पण त्यांनी छान सांगितलेलं आहे.
का गजबजीला उभा, पांघुरणे केळीचा गाभा, सांडिते वेळी उभा कैचा कीजे. केळीचं झाड तर सगळ्यांनी पाहिलेलं आहे, त्याचा गाभा सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याची अवस्था काय बघा, की केळी उभा म्हणजे उष्णता, उभा म्हणजे उष्णतेनं किंवा गरमीनं. पांघुरणे म्हणजे आपण एकावर एक पुटं चढलेली असतात, त्याला त्यांनी पांघुरणे, आपण म्हणतो ना पांघरुण घेतलं. पूर्वीच्या काळी पासोडी, चौघडी, म्हणजे साडीचे 4 घड्या केल्या की त्याला चौघडी म्हणायची, आणि 5 घड्या केली त्याला पासोडी म्हणायची. तर तशी जी एकावर एक हां, गोधडी हा मग वेगळा झाला की त्याच्यात अशी आवरणं नसतात एवढी, म्हणजे ते सगळे जोडून केलेली असते. पण पासोडी, चौघडी ह्याच्यावर एकावर एक पदरच असतात, 4 पदर 5 पदर. आता इथं काय सांगतायत की ही जी हे असते, काय म्हणायचं आपण, केळीचा जो गाभा असतो तो कसा असतो, तर त्याच्यावर पण एकावर एक आवरणच असतात. आणि ती आवरणं म्हणजे केळीचा गाभा जर फार तुम्ही तापवायला लागलात किंवा उकडायला लागलात तर काय होईल, त्याची जी सगळी सोपटं काढून टाकायला लागलात तर तो उभा राहील का. उष्णता करण्यापेक्षा सुद्धा जो गाभा असतो तो काय म्हणायचं त्याला, केळीचा खुंट म्हणतो आपण, खुंट हा शब्द वापरला जातो आहे की नाही, मोठा असतो, खुंट असतो. आता त्याच्यावर असेच एकावर एक लेअर असतात, ते एक गाभा असतो, त्याचा एक पदर असतो. वरचं सोपट काढून टाकलं, त्याच्यावरचं त्याच्या खालचं काढलं, त्याच्या खालचं काढलं, किती असतील ते काही हिशोब नाही सांगता येणार, त्याचं मोजमाप नसतं. ते सगळं काढलं तर केळीचा तो खुंट उभा राहील का, त्याचं अस्तित्व राहील का, नाही राहू शकत. म्हणजे त्याचं सोपटं काढून टाकलं तर त्याचं अस्तित्वच संपेल, कारण सगळं एकत्रित सगळ्या गाभ्यांनी किंवा सगळ्या वेगवेगळ्या लेयर्सनी असा तो हे असतो, केळीचा गाभा असतो किंवा केळीचा खुंट असतो. आता तुम्हाला आठवत असेल, म्हणजे मला जे मी म्हणलं ह्या उदाहरणावरनं मी तुम्हाला सांगणार होते, पुन्हा आपण स्वयंपाकघरातच जातो की आमची आजी काय करायची. आता हल्ली कुणीही असा प्रकार करत नसतील, तुमच्यापैकी कोणी करत असतील तर त्यांना शाबासकी. पापड जेव्हा उडदाचे करायचे असायचे तेव्हा ते साध्या पाण्यात नाही भिजवायचं पीठ, तर हे केळीचे ते खुंट आणायचे, त्याचे वरचे लेअर काढून टाकायचे, आणि आतला जरा थोडासा गाभा राहील तेव्हा तो काय म्हणायचं, वरवंट्यानी ह्यांनी ठेचून त्याचं पाणी काढायचं, आणि ते पाणी गाळून घ्यायचं, आणि त्या गाळून घेतलेल्या पाण्यामध्ये पापडाचं पीठ भिजवलं जायचं. हे कुणाला माहिती आहे का सांगा. असेल, तुम्ही लहानपणी पाहिलं असेल, कारण तुम्ही आम्ही साधारण एका ह्याचे आहोत. पण त्या हा माहिती आहे, पण आत्ताच्या पिढीला तुम्ही विचारा बरं. आता आपण केलं तर त्यांना कदाचित माहिती होईल, पण आता ते खूप मिळत आहेत का आपल्याला हे केळीचे गाभे? नाही मिळत आता तसे, आणि एवढे कोणी देणारही नाही. केळ कापून अख्खं कोण देणार हो. त्यापूर्वी कापलेले असतील म्हणून आपल्याला देत असतील, किंवा देण्याची पद्धतही होती, आणण्याची पद्धत होती. मग तसे त्यातले जे गाभे आहेत एक पदर काढला, म्हणजे केळ उभी असतानाच सांगायचं आहे आता यांना, जे बोलायचं आहे ती केळ उभी जेव्हा आहे त्यावेळेला तिचा जो गाभा आहे तो एक जर त्यातला पदर काढून टाकला तर तो उभं राहू शकेल का. केळीचं जे काय म्हणू आपण, रोप म्हणा, झाड म्हणा, किंवा जे काही आहे त्याला अस्तित्वच राहणार नाही, नाही का. सगळं त्याच्या एकत्रित पण आहे, पण त्याच्यात वेगळे पण आहेत, एक पदर वेगवेगळे आहेत. तसं मग अशी सांगितलं तसं अभ्रकाचा पत्राच असतो, आणि तोही त्याचेही पदर असे वेगवेगळे जर केले तर तो अभ्रकाचा पूर्ण पत्राच नाहीसा होतो. बारीक असे त्याच्यावर. हल्ली बघा हे प्लायवूड वगैरे मध्ये सुद्धा तसेच असतात, आत लेअर असतात, त्यामुळे ते सगळंच तुम्हाला एकत्रित लावावं लागतं. मग ते किती MMचं आहे ते आणतात बघा, पण मोठं जरा जाड असेल तर त्याच्यात बरेचसे त्याच्यात लेअर असतात. तसं त्या अभ्रकाचं सांगितलं, आणि केळीच्या गाभाचं सुद्धा सांगितलं की आता फार उकडतंय, केळी जर म्हणायला लागली की किती आपल्याला बघा
आता उष्णतेनं असं वाटतं नको जड जड कपडे नकोत. पूर्वी स्वेटर घालत असू, अजून काही जर्किन घालत असू, आता ते सगळं काढून टाकू आपण आणि आता अगदी हलके फुलके सुती कपडे फक्त आपण घालत असू. म्हणजे फार उकडायला लागलं म्हणून केळीचा गाभा जर म्हटला की मला जरा हे वरची माझी आवरणं कमी करा, एक काढलं तरी उकडते, दुसरं काढलं तरी उकडते, तिसरं काढलं तरी उकडते, असं करत करत सगळी आवरणं काढली तर केळीचा गाभा उभा राहील का, म्हणजे केळ उभी राहील का, असा प्रश्न विचारलेला. तर तो केळीचा गाभा किंवा केळ ही उभीच राहू शकणार नाही. अशी ही 2 उदाहरणं दिलेली आहेत. त्याप्रमाणे आता ते पुढं त्याच्यावरनं एक अनुमान काढाले. आधी आता हा केळीचा गाभा जरा समजून घेऊ. सगळ्यांनी तेच कशा पद्धतीनं पटवून दिलेलं आहे. मग अशी सांगितलं तसं अभ्रकाचे पदर निराळे करायला गेले तर त्याच्या अंगाचाच नाश होतो. केळीचा गाभा उष्णतेनं त्रासल्यामुळं आपल्यावरची एक एक सोपटं काढायला लागला तर त्यावेळी तो उभा कसा राहणार, म्हणजे त्याला त्याचं अस्तित्वच संपणार आहे. त्याची स्थिती कशी राहणार. आता वि. कुलकर्णी पण म्हणतात की अभ्रकाची चवळ आहे. चवळ म्हणजे अशी, त्याला तोच शब्द वापरला जातो, म्हणजे वडीसारखं जाड वडी. आणि त्या अभ्रकाचे पापुद्रे एक एक पदर वेगळा काढायला लागलो त्या अभ्रकाची सगळं हा चुंबळमध्ये सुद्धा कसं आहे, चुंबळमध्ये आपण असे गोल करतो, गोल नाही, एकावर एक थर, एकावर एक थर, हेच लक्षात घ्या. पापुद्रे आहेत ते वेगवेगळे, त्यातला एक एक काढला तर ते अभ्रक उरणारच नाही, त्याची धुळढाण होते. त्याचा एक एक पदर पदर जर मोकळा केला ना तर अभ्रकात काहीच उरणार नाही, काहीच उरणार नाही. आणि केळीच्या गाभ्याचं तसंच आहे. आणि मग तो इतका उभेनं घाबरवून गेला आहे म्हणून त्याचा एक एक पदर जर काढला, एक एक सोपटातला एक एक थर काढला तर तो उभा राहणंच शक्य नाही. म्हणजे ती केळ उन्मळूनच पडणार ना. वरची सगळी पानं असतील, त्याला लगडलेले लोंगर असतील, ते सगळे निघून जाणार, कारण त्याचा आधारच गेला ना. ते जे सोपट आहे ते म्हणजे त्याचा आधार आहे. मग ते उभं कसं राहणार, नाही राहू शकत. तेच आता सांगताय की मनुष्याला, आता समजा आपल्याला सुद्धा, मी आता जे सांगितलं तेच सांगितले बघा धूत महाराजांनी, की केळीचा गाभा उष्णतेनं त्रासून आपल्या अंगावरचं एक एक सोलपटाचं पांघरून टाकू लागला तर त्याला उभं कसं राहते. दुसरे कोणी काढायचा प्रश्न नाही, त्यानंच जर एक एक कमी केलं तर त्याला उभंच राहता येणार. तसं मनुष्याला सुद्धा, आपल्याला आता बघा उन्हाळा आहे, इतकी गरमी होते, असं वाटतं नको, अगदी हलके फुलके कपडे, थोडे मिनिमम जेवढे हवेत तेवढेच हवेत. पूर्वी 9वार साड्या होत्या, 6वार होत्या, आता तर काय ड्रेसेस आले, अजून गाऊन आले, अजून काही काही मुली तर कसे कपडे घालतात बोलायलाच नको. तर सगळे कपडे हळूहळू जसं आपण काढून ठेवतो तसं केळीचा गाभा उष्णतेनं घाबरला आणि त्यांना अंगावरची एक एक सोपटं काढून टाकली तर तो उभा कसा राहणार, नाही राहू शकत. आपलं काय आहे, कपडे हे आपले वरचं आहे आवरण. शरीराची तुम्ही एक एक कातडी, वरचं एक एक आवरण, 7 त्वचेची सुद्धा 7 आवरण आहेत म्हणतात. एक एक जर काढून टाकलं तर आपल्याला राहणंच शक्य नाही, आपण जिवंतच राहणार नाही. तसं केळीच्या गाभ्यानं असं एक एक सोपट काढून टाकलं तर त्यानं कसं उभं राहावं. आणि केळीचा गाभा म्हणजे त्याचं सगळं आकाश आहे, किंवा त्याचं अस्तित्व आहे. मॅडम हे सर्व कशासाठी, परमेश्वराची भक्ती करताना. हो, मग आता शेवटच्या सिद्धांतात, संकट, हो मग आता केळीच्या गाभाचे सालपट आहे. हो, आता सिद्धांताकडे जायचंय ना आपल्याला. संकटाला आपण घाबरलो तर आपल्याला परमेश्वराची भक्ती करणं शक्य नाही प्राप्ती होणार. बरोबर आहे. तेच आता शेवटाकडे अर्थ असा होतो, उदाहरण दिलेत आपल्याला अभ्रक आणि केळीच्या झाडात. तेच सांगितलं मी की ही मगाशी जे आपण उदाहरण पाहिलेलं होतं की ज्ञानाची उपलब्धी आहे. डबल आवाज येतोय. हा, ते त्या बोलत असल्यावर माझा नाही कळणार. मग त्या सांगत होत्या तेव्हा माझाही आवाज बंद ठेवावा लागतो. मग आपण मगाशी जे पाहिलेलं होतं की अनुभव जो आहे तो अनुभव लाजला, किंवा त्याचे सगळे जे काही मगाशी आपण पाहिले होते, नाश साधूने आपला बोधबुद्धी लाजिला, ही जी कल्पना होती ना,
ती कशी आहे आणि तो बोध होण्यापूर्वी कशी अवस्था आहे, कशामुळं असं होतं आहे सगळं. तर हे सगळं ही उदाहरणं त्यांनी आता 2 आपल्याला दिली. त्याच्यावरून आता शेवटचं हे काढणार आहेत. तो मात्र आपण उद्या बघू किंवा बघू वाचून ठेवूया. पण अजून याच्यातले संस्कृत आणि हे पाहायचं आहे आपल्याला. वाटलंच तर पुढची ओवी वाचून ठेवते. तैसे अनुभाव्य अनुभावक इही दोही अनुभूती बिक तिये गेलिया कैचे एक एकासीची. त्याचप्रमाणे अनुभाव्य अनुभावक अनुभाव्य म्हणजे ज्याचा अनुभव घ्यायचा आहे अशी काही वस्तू, आणि अनुभावक म्हणजे जो त्याचा अनुभव घेतो तो. अनुभव घेणारा तो अनुभावक, आणि अनुभाव्य म्हणजे ज्याचा अनुभव घ्यायचा आहे ती गोष्ट. ही दोन्ही अनुभूती बिक, या दोन्ही गोष्टी, या दोन्हींमुळं अनुभूती शब्दाला शोभा येते. म्हणजे अनुभूती ही तिसरी. जसं ज्ञाता ज्ञेय ज्ञान, इथे त्यांनी अनुभूती, अनुभाव्य आणि अनुभावक असे 3 शब्द वापरले. तर ह्या तिन्ही गोष्टी पाहिजेत. 2 कुठल्याही गेल्या, अनुभूती घेणारच नसेल तरी अनुभूती येणार नाही. अनुभूती ज्याची घ्यायची आहे तीही वस्तू नसेल तरी अनुभूती घेता येणार नाही. म्हणजे एकटेपणाला किंवा एकालाच अनुभूती कशी येणार. तसं इथे सगळ्या गोष्टी पाहिजेत. अनुभूती घेण्यासाठी व्यक्ती पाहिजे, ज्याची अनुभूती घ्यायची ती वस्तू पाहिजे, आणि ती सगळी प्रक्रिया पाहिजे. म्हणजे आपण एकटेच आहोत याची कल्पना दुसरं काही आहे किंवा असू शकतं या कल्पनेशिवाय येऊ शकणार नाही. आपण एकटेच आहोत असं जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्याला अनुभव असतो की आत्तापर्यंत आपण दुकटेपणानं व्यवहार केलेला असतो, आपलं कुणाच्या तरी बरोबरीनं राहिलेलं असतो. अगदी जन्मापासून पहा ना, जन्मात पूर्वीसुद्धा आपण एकटे नसतोच ना, मातेच्या कुशीमध्ये असतो. म्हणजे मातेच्या गर्भाची आपल्याला सवय झालेली असते, मातेच्या सहवासाची सवय झालेली असते. बाहेर पडला आणि जर त्याची आई लगेच गेली तर मात्र तो बेचारा एकटा होतो, पण त्याला मग कोणतरी नंतर सांभाळतं. म्हणजे आपण एकटेच आहोत ही कल्पना दुसरं काहीतरी आहे किंवा असू शकतं या कल्पनेशिवाय येऊ शकत नाही. म्हणजे एकटेपणा हा दुकटेपणावरच अवलंबून आहे. जेव्हा दोघांचा अनुभव घेतलेला असतो तेव्हा ते एकटेपणाचं आपल्याला ज्ञान स्वतंत्रपणानं अनुभवताना सुद्धा त्या दुसऱ्याची आठवण येतेच. म्हणून इथं त्यांनी म्हणले तैसे अनुभावक ही दोही अनुभूती बिक तिथे गेलिया कैसे एक एकासीच. या 3 पैकी एकही गोष्ट नसेल तर तो अनुभव आपल्याला येणार नाही. आता अनुभवाबद्दलच पुढे सगळ्या पुन्हा ओव्या 5-6 ओव्या आहेत आणि नंतर हे प्रकरण संपणार आहे. आणि परमात्मा स्वरूपाचा बोध घ्यायचा असेल, शोध घ्यायचा असेल तर तसं आपल्याला काहीच हाती लाभत नाही. जसं आता ह्या केळीचं उदाहरण दिलं किंवा त्या अभ्रकाचं दिलं, आणि दोघांना सामावून घेणारी अशी ही अनुभूती असते. अनुभवाचा विषय एक असतो. आता बघा, आत्ता आपण त्या परब्रह्माच्या अनुभवाकडे चाललेले आहोत, पण व्यवहारातले अनुभव म्हणले तर कुठेही जा, तुम्हाला तीर्थक्षेत्राला जायचं असेल तर तिथं जायचं आहे म्हणून तो अनुभव वेगळा. आपल्याला वेगवेगळे आपण अनुभव घेत असतो, पण अनुभव घेणारे आपण असतो. जो घेतो तो अनुभव वेगळा असतो, आणि त्याला दोघांना सामावून घेणारी अनुभूती असते, आणि हे एकमेकावर अवलंबून असतात. ठीक आहे, सगळ्यांनी ठरवलं आता पंढरपूरला जायचं आहे, पण तिथं गेल्याशिवाय मला तो अनुभव येणार आहे का? नाही येणार. मी जर इथंच राहिले आणि नुसती कल्पना करत बसले तर तो पंढरपूरला जो गेलेला आहे तो जसा अनुभव घेईल तसा मला मिळणार नाही. तर ह्या 3ही गोष्टी एकमेकावर अवलंबून असतात, आणि त्यातला एक जरी दुवा निखळला तरीसुद्धा उरलेले 2 हे आपोआप गळून पडतात. म्हणजे अनुभव घेणारा, अनुभव आणि अनुभूती ही त्रिपुटी आहे, आणि तिन्ही मिळून एकरस आहेत.
एकजीव होतात तेव्हाच अनुभव घेणारा अनुभवाचा अनुभव घेऊ शकतो. जर अनुभव घेणाराच नष्ट झाला तर कोण घेणार अनुभव? म्हणून तरी अनुभूती येणार नाही. अनुभव घेणारा आहे, अनुभव आहे, पण अनुभवच नाही. अनुभव घेणार आहे पण अनुभवच नसेल तरी अनुभूती येणार नाही. म्हणजे हे 3 गोष्टी असायला पाहिजेत तरच आपल्याला अनुभव येतो. आणि म्हणूनच ज्ञाता ज्ञेय ज्ञान या सगळ्यांना शुद्ध स्वरूपात नांदणारी जी अनुभूती आहे ती कशी जाणवते किंवा तिचा अनुभव आपण घेणार कसा, तो आता 62व्या ओळीमध्ये सांगितलेला आहे. त्याचं संस्कृत काय म्हणतात बघूया. अनुभाव्यम तथैवैकम द्वितीयमनुभाविकम एताभ्याम अनुभूतिर्वै तद्विना कस्य सा भवेत. मगाच्या घेतलं का आपण ते रंभागर्भन अभ्रकाचं पण राहिले. अभ्रकंचुकपुंजस्य एकैक शकले क्रमात निरस्यमाने निःशेषम न किंचिदवशिष्यते. भिंगाची आचडळा पदराचा पुंज वेगळा करिता जैसा निफाळा अंगाचा होय. त्यांनी अभ्रकला भिंग असा शब्द वापरलाय बरं का. भिंगामध्ये पण असे वेगवेगळे ते असतात, पदर असतात. किंवा रंभागर्भस्त्यजेत अंगात प्रावारानुष्म संकुलहा यदि चेत्स कथम तर्हि स्वयं तिष्ठेत स्वरूपतः. रंभागर्भ, रंभा म्हणजे केळी, केळीचा जो गर्भ त्याला रंभागर्भ म्हणलेला आहे. आणि त्यानं जर एक एक असा आपला पदर सोडून टाकला उष्णता होती म्हणून, तर तो कसा काय सांडी तेवेळी काही उभा कैसा उभा, तो कसा उभा राहू शकेल. तसं अनुभाव्यम तथैवैकम द्वितीयमनुभाविकम एताभ्याम अनुभूतिर्वै तद्विना कस्य सा भवेत. तसं हे अनुभाव्य, अनुभाविक आणि अनुभूती या 3 गोष्टी जेव्हा असतील तरच ती अनुभूती येणार आहे. यातला एक पदर जरी किंवा एक घटक जरी नसला ते गेलिया कैचे एक एकासीची. कुठलीही एक गोष्ट कमी असेल तर ती पूर्णता होणार नाही ज्ञानाची किंवा अनुभवाची. म्हणून अनुभव घेणाराही पाहिजे, अनुभवही पाहिजे आणि अनुभूतीही पाहिजे. अनुभव कशाचा घ्यायचा आहे तीही गोष्ट पाहिजे. अशा या 3 गोष्टी तिघांवरच हे कार्य चालू आहे. आपल्याला स्वरूपानंद काय म्हणतात बघूया. थोड्यावर आले आता आपलं उद्या आता आम्हाला पुन्हा प्रवासात, पण तिथे गेल्यावरच वाचणार मी ते. अभ्रकाचे थर वेगळे खरोन पाहता सोलोन उरे कैसा किंवा उष्मा होय म्हणून काढून टाकी पांघरून सोपटांचे. तरी जो नाहीच कर्दळीचा गाभा करवेल उभा कैसा कोण. तैसा परब्रह्मी भोगही कोठून भोग्य भोगत्या विण एकलाच. तर परब्रह्माच्या ठिकाणी सुद्धा हा भोग कुठून मिळणार, तर आपण त्याचा उपभोग घ्यायला आपण उपस्थित पाहिजे. तो परमात्माही आपल्यापर्यंत म्हणजे आपण त्याच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि तो अनुभव आला किंवा ती अनुभूती आली तरच आपल्याला कळणार. असं आता मगाशी ताईंनी सांगितलं तसं. थांबूया. उद्या आता 62वी ओवी घ्यायची. 61 पर्यंत झालेले आहेत. आज कळलं का काही? उदाहरणं आहेत सोपी तशी ती. छान कळले, छान कळलं ना. चला चला. उद्या कुठे निघणार? हा उद्या कुठे जाणार आहे? आता उद्या सातारा, मग सातारून पुन्हा पंढरपूर आहे ना आम्हाला. पण आठवडाभर साताऱ्याचा अनुभव आहे. आता साताऱ्यात थांबायचे. क्लास होणार का? हो हो, उद्या आहेच. उद्या पोहोचतोय आम्ही 12-1 पर्यंत पोहोचू आम्ही. पहाटेच निघतो ना. त्यामुळे आता फक्त ठिकाण बदल बाकी घ्यायचं. कारण मग आता ते सोडायचे नाही. जेव्हा पंढरपूरला जाऊ तिथे मात्र नाही 7 दिवस होणार. आपला नेमका म्हणलं तसं अधिक मास सुरू होणार आहे.
पण पहिले 7 दिवस तुम्ही तुमची साधना करा. मग आले की मी 8व्या दिवशीपासून आपण काहीतरी ती पोथी तरी किंवा विष्णू सहस्रनाम काही ओव्या का होईना रोज, काही श्लोक का होईना घ्यायचं असं ठरवतोय ना. किती किती तारखेला क्लास सुरू होईल मग? नाही, आम्ही जाऊ 16 तारखेला. 16पर्यंतचे क्लास 16ला जाऊ आम्ही. म्हणजे 16पासून नाही होणार, 16 ते 23 नाही होणार, 24पासून होऊन जाईल. चला. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं सन्ततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. गीताशास्त्रं त्वाम्बुधिकल्पं नवन्तदीयं वयःवचाल्पं विषयविपदा व्रात्यमनल्पं वाग्यज्ञेन च येन भूषितं सरस्वतीमन्दिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. यत्र शारदा कृपाप्रसादः यस्य श्रवणात् परमानन्दः निहितो यत्रामृतनिःस्यन्दः काव्यतत्त्वयोः कृतवन्तं तत् रसायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेदला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. ज्ञानदेवांच्या चरणी आजची सेवा अर्पण करूया, तुमच्या सर्वांच्या चरणी अर्पण करूया आणि वाणीला अर्धविराम स्वल्पविराम देऊया. उद्या होणार आहे तास, उद्या परवा होतील 2 दिवस. मग पुन्हा सोमवार ते शुक्रवार पण होतील. तो आठवडा आम्ही साताऱ्यातच.